कुठल्याही विरोधाला न जुमानता अण्णासाहेबांनी ही संस्था उभी केली. त्यामध्ये अण्णासाहेबांना भिकू वगैरे पाटील, आत्ता जे संजोग वगैरे पाटील आहेत त्यांची मदत झाली. जे हे स्थानिक नेते आहेत त्यामध्ये मामासाहेब पिंपळे आहेत, सदबाप्पा काटे आहेत, ह्या अनेक म्हणजे व्यक्तिमत्वांची अण्णासाहेबांना त्यावेळी मदत झालेली आहे. आणि त्यांच्या सहकार्याने अण्णासाहेबांनी पिंपरी चिंचवड नवनगरपालिका स्थापन झाली. त्याची जागा मिळवण्यापासून त्या सगळ्या गोष्टी अण्णासाहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून. अण्णासाहेबांचं सर्वात मोठं स्वप्न यशवंत सहकारी साखर कारखाना, जरी आज तो बंद अवस्थेत असला, पूर्व भागातील शेतकऱ्यांचं जीवनमान पालटण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं योगदान त्या साखर कारखान्यानं दिलेलं आहे. अनेक शेतकरी आज अश्रू ढाळतात तो साखर कारखाना बंद आहे म्हणून. अण्णासाहेबांना हे कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी प्रचंड विरोध झाला. शेतकरी जमिनी देत नव्हते. अण्णासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः त्या शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन हे किती महत्त्वाची आहे ही संस्था उभी राहणं आपल्या इथे, तर त्याचं महत्त्व समजून सांगून पुढे तुम्हाला काय मिळणार आहे याचा फायदा, तर हे सगळं त्यावेळी अतिशय दूरदृष्टी असलेला नेता होता आपला. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्यानं पुण्याच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलं. अण्णासाहेब मगर. अण्णासाहेब मगर यांनी पिंपरी चिंचवड नगरपालिकेची मुहूर्तमेढ रोवली. त्याचबरोबर पुण्यातील मार्केट यार्ड, थेऊर सहकारी साखर कारखाना आणि त्याचबरोबर अशा अनेक संस्थांची पायाभरणी केली. अशा अण्णासाहेब मगर यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल अनेक लोकांना खूपच कमी माहिती असते. अशा परिस्थितीमध्ये अण्णासाहेब मगर यांचं कार्यकर्तृत्व सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण बिंब प्रतिबिंब या सिविक मिररच्या पॉडकास्टमध्ये त्यांच्या व्यक्तित्वावर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर सीमा काळभोर. यांनी अण्णासाहेब मगर यांच्या कार्यकर्तृत्वावरती आणि जीवनावरती PhD मिळवलेली आहे आणि त्यांनी त्यांचा कार्याचा प्रदीर्घ असा अभ्यास करून त्यांचं कार्यकर्तृत्व प्रकाशात आणण्याचं काम केलेलं आहे. तर अशा सीमा काळभोर यांचं मी सिविक मिररच्या बिंब प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. नमस्ते सीमा. नमस्ते सर. सर्वात प्रथम तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीसवरती आम्हाला वेळ दिली आणि आमच्या कार्यक्रमामध्ये आला त्याबद्दल मी तुमचे खरंच खूप खूप आभार मानतो. सर्वात पहिल्यांदा मला तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यावंसं वाटेल आणि तुम्ही अण्णासाहेब मगर यांच्या या विषयाकडं कशा आकृष्ट झालात, कशा वळालात, याबद्दल थोडंसं तुम्ही सांगितलं तर ते प्रेक्षकांना अधिक सोयीचं होईल. माझे लग्न झाले त्यावेळी मी BA झालेली होते. BA इतिहासामध्ये केलेलं होतं. लग्नानंतर MA केलं. MA झाल्यानंतर फक्त शिक्षण चालू ठेवणे हा माझा उद्देश होता. आणि 2-3 वर्षांच्या MA नंतर 3 वर्षांच्या गॅपनंतर मी विद्यापीठामध्ये गेले, ते फक्त MPhil करण्यासाठी. पण MPhilला रेग्युलर जावं लागत होतं आणि MPhilला रेग्युलर मला शक्य नव्हतं. लग्नानंतर कोणालाच ते शक्य होत नाही. मग त्यानंतर ऑप्शन आला तो PhDचा. मग PhDसाठी तर सरांनी मला अनेक थिसेस दाखवले. तर त्यामध्ये एक मी यशवंतराव चव्हाणांचा थिसेस पाहिला आणि त्या थिसेसमधून सरांना म्हटलं व्यक्तीवर मला जमेल का, तर सरांनी मला सांगितलं तुझा इतिहास विषय आहे, इतिहासामध्ये जमेल, छान पद्धतीने होऊन जाईल. तुझ्या डोक्यात कोणतं व्यक्तिमत्व आहे का. एक क्षणात डोक्यात माझ्या अण्णासाहेब मगर आले आणि तिथून त्या प्रवासाची सुरुवात झाली. खूप सुंदर. आणि तुमची हा जो अभ्यास आहे, हा प्रबंध आहे, तो म्हणजे तुम्ही कोणाच्या मार्गदर्शनाखाली केला आणि तो कुठं सबमिट केला किंवा कुठल्या विद्यापीठाच्या? आपले पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तिथे माझा 2008 पासून माझी सुरुवात झाली. 2015 मला PhD मिळाली. डॉक्टर राजा दीक्षित जे आता महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होऊन गेले, माझे अध्यक्ष होते, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुणे विद्यापीठामध्ये PhD मिळवली. त्यामध्ये फक्त अण्णासाहेब मगर हा विषय न घेता त्याला महाराष्ट्रातील सहकार चळवळीची जोड दिली आणि मग तो असा कंटिन्यू विषय अण्णासाहेबांचा जन्म
आणि मृत्यू हा जो कालखंड आहे 1919 ते 1979 या कालखंडादरम्यानचा सगळा आपण अभ्यास केलेला आहे. अच्छा. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला असं जाणवतं की अण्णासाहेब मगर यांचं काम जर अभ्यासकांपुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील यांच्यापर्यंत अण्णासाहेबांचं काम पोचलेलं नसताना एक अभ्यासक म्हणून तुम्हाला या संशोधन कार्यामध्ये कुठल्या कुठल्या अडचणी आल्या आणि त्या अडचणी कशा पद्धतीनं तुम्ही त्यातनं बाहेर पडलात, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. नक्कीच, छान प्रश्न आहे. मला जेव्हा मी PhD साठी विद्यापीठात गेले, सगळ्यात पहिल्या टेक्निकल गोष्टींचं इश्यू विद्यापीठामध्ये विषय सबमिट होण्यापासून मार्गदर्शक मिळण्यापर्यंत त्या अडचणींचा सामना करण्यात मला 1 वर्ष कालावधी गेला. त्यानंतर कन्फर्मेशन आणि खरा प्रवास 2009 नंतर चालू झाला. तर त्यावेळी आपल्या म्हणजे एक हवेली तालुक्यात ग्रामीण भागात अण्णासाहेबांच्या सोबत ज्यांनी काम केलेलं आहे तर त्या व्यक्ती बऱ्याचशा हयात नव्हत्या. त्यामुळे थोड्या अडचणी आल्या असे म्हणेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णासाहेबांवर काहीही प्रकाशित नव्हतं. एकही वाक्य कुठंही मला ऐकतं मिळालं नाही. सगळं शून्यातून अण्णासाहेब उभे केलेले आहेत. ते आपल्या पुस्तकामधून मिळतील आपल्याला. मला हे पण जाणून घ्यायचं आहे की अण्णासाहेबांचं एवढं महत्वाचं कार्य असताना पिंपरी चिंचवड नगर परिषदेची स्थापना असेल, पुण्याचं मार्केट यार्ड असेल, थेऊर सहकारी साखर कारखाना असेल, हडपसरमध्ये असलेलं विद्यानिकेतन असेल, त्यांची शैक्षणिक संस्था असेल, त्याचबरोबर एकूणच पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये आणि सहकार क्षेत्रामध्ये एवढं मूलभूत कार्य करून देखील अण्णासाहेबांचं काम आणि त्यांचं व्यक्तित्व एवढं दुर्लक्षित राहण्यामागे काय असेल का? कारण तुम्ही आत्ता पण म्हटले की साधन ग्रंथ नव्हते, त्यांच्यासोबत काम करणारी जी कार्यकर्त्यांची फळी होती ती बऱ्यापैकी काळाच्या पडद्याआड गेली होती. अशा परिस्थितीमध्ये असं काय झालं की त्यांच्यावरती एकही साधन ग्रंथ उपलब्ध नाही की असं, म्हणजे एक तर तुम्हाला संशोधनासाठी खूप मोठी स्कोप होता, परंतु दुर्दैव असं का होतं की आपल्याकडे इतकं मोठं डोंगरा एवढं काम करणारे व्यक्ती दुर्लक्षित का राहतात? याबद्दल पण थोडंसं तुम्ही एक भाष्य करा. महत्वाचा प्रश्न आहे हा. पहिला मुद्दा हा आहे की अण्णासाहेब मगर यांचे महाविद्यालय त्यांनी स्थापन केलेले, त्या संस्थेमध्ये अनेक शिक्षक PhD होऊन तिथे शिकवायला आहेत. पण एकाही विद्यार्थ्याच्या अथवा शिक्षकांच्या, त्यांनी अनेक जणांनी PhD केली असून कोणाच्याही डोक्यात हा विषय आला नाही. पण माझी PhD झाल्यानंतर कित्येक जणांनी मला हे बोलून दाखवलं की आम्ही अण्णासाहेबांवर आम्हाला काम करायचं होतं किंवा मी पुस्तक लिहित होतो, अनेकांनी सांगितलं. पण प्रत्यक्षात कोणाचंही काम झालं नव्हतं. आणि मी जेव्हा गेले तर त्यावेळी प्रत्येकजण खूप म्हणजे आस्थेने आपुलकेने मला सगळी माहिती देत होता. पण त्यांच्यावर काम करावं हे कोणाकडूनही ते हे झालं नाहीये ऍक्च्युली. मग अतिशय दुर्लक्षित झालेलं व्यक्तिमत्व व त्याच्यामध्ये मग ज्यावेळी मी म्हणजे हाच अनुभव मी मुख्यतः सांगू शकते की मी जेव्हा PhD करतेय हे सांगण्यासाठी आपले मगरपट्टा सिटीचे सर्वे संस्थापक अध्यक्ष सतीशदादा मगर यांना मी पहिली भेटले 2008 साली. त्यावेळी त्यांच्याकडे अनेक जण येऊन गेले की अण्णासाहेबांवर पुस्तक लिहितोय, मला 1 लाख रुपये द्या, 1.5 लाख रुपये द्या, अशा म्हणजे थोडक्यात वर्गणी स्वरूपात गोळा केले. तर आम्ही ज्यावेळी गेलो अण्णासाहेबांच्यावर मी PhD करते हा विषय जेव्हा सांगितला तेव्हा सतीशदादांना पण विश्वास बसायला थोडा वेळ गेला. आणि जेव्हा मला विद्यापीठाचं 1 वर्षानंतर कन्फर्मेशन मिळालं तेव्हा सतीशदादांचा विश्वास बसला ते लेटर पाहून की तू ऍक्च्युली खरंच तुम्ही जेन्युइनली काम करता. मग त्यानंतर त्यांनी माहिती द्यायला सुरुवात केली. मग ती कौटुंबिक असेल किंवा सामाजिक, अण्णासाहेबांनी कोणासोबत काम केलेलं आहे तर ह्या गोष्टींची माहिती, मग त्या व्यक्तींची नावं दादांनी सांगितली मला. मग त्यांच्या कौटुंबिकमध्ये अण्णासाहेबांचे 2 बंधू आहेत, आबासाहेब आणि नानासाहेब होते, त्यांचं नाव बाळासाहेब. तर त्यांनी प्लस त्यांच्या वहिनी माणिकताई मगर आणि नानी
तर त्यांनी सगळ्या त्यावेळीच्या आठवणी किंवा कोणाला भेटायचं आहे, कोणाशी जास्त संबंध होते, हे लोक नेहमी येत असत. ज्या ज्या लोकांची त्यांच्याकडे माहिती होती, तर त्या सगळ्यांची माहिती मला दिली. मग त्यांनी ज्यांची नावं सांगितली, मी त्या व्यक्तींना प्रत्यक्ष जाऊन भेटून मुलाखती घेतल्या. त्या मुलाखतींच्या माध्यमातून काही मौखिक पद्धतींचा वापर करून आपण ते थिसिसमध्ये घेतलेलं आहे. तर आत्ता जसं सांगितलं तुम्ही की अशा पद्धतीने अडचणी आल्या आणि हा विषय इतका दुर्लक्षित असल्यामुळे सुरुवातीला विश्वास पण बसला नाही अनेकांचा की तुम्ही त्याच्यावरती काम करताय. तर हा सगळा संशोधनाचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये तुम्ही अण्णासाहेबांचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये सगळीकडे फील्ड विजिट्स वगैरे केले असतील, तर अण्णासाहेबांचं एकूणच कार्यक्षेत्र आणि त्यांचं जीवित कार्य ज्या सगळ्या परिसरामध्ये गेलं, तो सगळा परिसर आज पुणे आणि पिंपरी चिंचवडचा परिसर गणला जातो. तर या परिसराचा विकासामध्ये अण्णासाहेबांचं कशा पद्धतीनं मूलभूत असं योगदान आहे हे, कारण तुम्ही एक अभ्यासक म्हणून या सगळीकडे पाहिलेलं आहे. तुम्ही या परिसरात तुमचा जन्म झाला, तुमचं जीवन पण इथंच व्यतीत झालं, त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहता आला असेल. तर या विकासामध्ये अण्णासाहेबांचं कसं योगदान आहे सगळ्याच परिसराच्या, कारण ही सगळी गावं होती, पिंपरी चिंचवडची परिसरातली खेडेगावं होती किंवा पुण्याच्या आजूबाजूची आज आपण जी गावं बघतोय, वाघोली असेल, खराडे असेल, अगदी हडपसर वगैरे, ही पण गावच होती पूर्वी. तर या परिसरात अण्णासाहेबांचं सगळं कार्यकर्तृत्व गेलंय. तर या परिसराचा आज जो झालेला विकास आहे, तर या विकासामध्ये अण्णासाहेबांचं कसं योगदान होतं, एक ढोबळ मानाने तुम्ही सांगितलं तरी चालेल. नंतर आपण प्रत्येक संस्था वाईज पण त्याविषयी बोलूया आपण. यात आता सगळ्यात पहिला विचार करायचा झाला तर अण्णासाहेबांचा जन्म, अण्णासाहेबांचं गाव हडपसर मगरापट्टा. तर त्या मगरापट्ट्यामध्ये अण्णासाहेबांचे आजोळ आहे वाघोली, सातव त्यांचे मामा आजोळ. तर वाघोलीमध्ये अण्णासाहेबांचा जन्म झाला. अण्णासाहेबांची जन्मभूमी जरी हडपसर हा भाग असेल तरी अण्णासाहेबांची कर्मभूमी पिंपरी चिंचवड होती. आणि शिक्षण अण्णासाहेबांचं जे आहे तर ते पहिलं म्हणजे प्राथमिक शिक्षण अण्णासाहेबांचे हडपसर भागामध्येच झाले. माध्यमिक बंटर स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण झालं. पण वडील कमी शिकलेले असतानाही आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती. त्यानुसार अण्णासाहेबांना त्यांनी पुण्यामध्ये, त्या काळात पुण्यामध्ये ॲडमिशन घेऊन हे केलं. तर तिथे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमधलं, तर तिथे अण्णासाहेबांचं माध्यमिक शिक्षण झालं. इंटर सायन्स फर्ग्युसनमध्ये केलं 1 वर्ष. आणि 1944 साली BSc ॲग्री त्यावेळी अण्णासाहेबांनी केली. आणि पुण्यातच पुण्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये. आणि तेव्हा 1942च्या चले जाव आंदोलनात पण अण्णासाहेबांचा सहभाग होता. अनेक लोकांना नाही माहिती की एक स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेला राजकारणी होता तो. आणि वडील मुळात त्यांना बाळकडू मिळालं ते कुटुंबातूनच. वडील हडपसरचे सरपंचही होते, त्यामुळे त्यांच्याकडे लोक नेहमी येत असे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अण्णासाहेब शेतकरी कुटुंबातील. शेतकरी कुटुंबात म्हणजे फक्त मध्यम शेतकरी नव्हते, ते प्रगतशील शेतकरी. 127 एकर शेती त्यांच्या कुटुंबाची एकट्यांची होती. तर त्यांच्याकडे जवळपास त्यांच्या शेतामध्ये 16 विहिरी, 70-80 कामगार त्या काळात कामाला होते. तर ते त्यांचा सगळ्यांचा घरी येणं जाणं असल्यामुळे त्यांना ते सगळ्या कामगारांवर लक्ष देणं, सगळ्यांशी बोलणं आपुलकीने, त्यांच्या कुटुंबाची ती खासियत होती. ही प्रत्येकाला तिथे आपलेपणाची वागणूक मिळायची. तर त्यामुळे त्यांना ते लोकांची सवयच होती. आणि त्या लोकांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या ह्या त्यांनी जवळून पाहिल्या होत्या कामगारांच्या. त्यामुळे त्यांना त्यांच्याबद्दल आत्मीयता होती. मग कॉलेज जीवनात असताना पण अण्णासाहेबांनी अनेक म्हणजे गोष्टींमध्ये, त्यामध्ये NSS असेल, NSSचे कॅम्प ज्या भागात जात होते, तर त्यावेळी कॅम्प गेल्यानंतर त्या ठिकाणी अण्णासाहेब बाकी विद्यार्थी म्हणजे त्या कॅम्पच्या ठिकाणी किंवा जे सांगेल ते काम त्यांचं होत असे. पण अण्णासाहेब आजूबाजूच्या गावांचा सगळ्या माहिती घेत, तिथल्या लोकांचे प्रश्न काय, नक्की अडचणी आहेत त्यांच्या, या सगळ्या गोष्टी जाणून घेत होते.
त्याच्यातूनच त्यांना म्हणजे त्यांचं थोडक्यात ते व्यक्तिमत्व घडत गेलं. हं. त्या लोकांचा छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास अण्णासाहेब करत गेले आणि यातून आपल्याला यांच्यासाठी काय करता येईल हा विचार त्यांच्या मनात रुजला. मग ते सामाजिक कार्य करण्यासाठी अण्णासाहेबांनी राजकारणात भाग घेतला. असं आत्ता जसं तुम्ही सांगितलं की त्यांच्या घरामधनंच त्यांना ह्या सगळ्या सामाजिक कार्याचं बाळकडू मिळालेलं आहे. धोंडो मगर यांच्याबद्दल तुम्ही आता उल्लेख केला, त्यांचे वडील जे होते. त्या काळात तर अशी परिस्थिती होती की शेतकऱ्याची पोरं तर प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी पण खूप संघर्ष करत होती. अशा काळात अण्णासाहेबांनी BSc ॲग्री सारखं शिक्षण घेतलं. मग अशी परिस्थिती होती की त्यांनी ठरवलं असतं तर उच्च पदस्थ कुठलीही नोकरी त्यांना मिळाली असती. पण हा जो काही कालखंड आहे चळवळीचा, त्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडातली ही पहिली पिढी आपण असं म्हणूया, ज्यावेळेस सगळंच आपला देश उभा राहत होता. अशा कालखंडामध्ये अण्णासाहेब राजकारणाकडे कसे ओढले गेले आणि त्यांचे त्या क्षेत्रातले कोण गुरु म्हणता येतील किंवा मेंटॉर असं कोण होते अण्णासाहेब की ज्यांनी राजकारणाकडे अण्णासाहेबांना घेऊन आले? अण्णासाहेब ज्यावेळी त्यांचं शिक्षण झालं, कॉलेज जीवनात असताना त्यांना काँग्रेस म्हणजे गांधीवादी विचाराचे होते. गांधीजींच्या विचारांनी ते प्रभावित झालेले होते. आणि फक्त अण्णासाहेबच नाहीयेत, तर अण्णासाहेबांचे भाऊ सुद्धा इंजिनियर झालेले त्या काळात. अच्छा. हो, त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंबच सुशिक्षित त्या काळात ती वडिलांची इच्छा होती आणि वडिलांनी त्यांना पुण्यामध्ये शनिवार पेठेमध्ये शिक्षणासाठी ठेवले होते. एक खोली घेऊन तिथे तिघही भाऊ राहत होते आणि फक्त रविवारी मुलांना अभ्यासात कुठेही व्यत्यय येऊ नये म्हणून फक्त रविवारच्या दिवशी वडील भेटायला जात. आणि अण्णासाहेब मग ते दोघं जण नंतर पुढच्या काळात जेव्हा अण्णासाहेब कॉलेजला होते त्यावेळी अण्णासाहेब सायकलवरून अपडाऊन करत होते पुण्यामध्ये. हो, त्यावेळी अण्णासाहेबांचे मित्र रामभाऊ तुपे दोघं एका सायकलवर जात होते. आणि भाऊ त्यांचे हॉस्टेललाच होते. त्या म्हणजे भाऊ पण हुशार असल्यामुळे अण्णासाहेबांना त्यांच्यावर दोघांवरही खूप अभिमान होता. आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगायचं तर अण्णासाहेबांनी जो एकत्र कुटुंबाचा पायंडा त्यांच्या कुटुंबाला घालून दिलेला आहे तो आजही त्यांनी जपलेला आहे. ते एक वैशिष्ट्य. आणि अण्णासाहेब जेव्हा हॉस्टेलला होते तेव्हा अण्णासाहेब लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांचे फोटो, महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटो त्यांच्या रूममध्ये लावलेले असत. त्यांच्या विचारांनी ते प्रभावित होते. म्हणजे आज असं म्हणता येणार नाही सर दोपटपणे की कुणी एक त्यांना राजकीय गुरु वगैरे होता असं काही नाही. असं काँग्रेसच्या विचारधारेने प्रेरित झालेली ती सगळीच पिढी होती आणि त्या सगळ्या पिढींनी त्या कालखंडामध्ये काम केलं. आता तुम्ही त्याच्या अगोदरच्या प्रश्नात जसं सांगितलं की अण्णासाहेबांची जी कर्मभूमी आहे पिंपरी चिंचवड, आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बाहेर अण्णासाहेब मगरांचा एक पुतळा आहे. तो पुतळा अण्णासाहेब मगरांचा आहे अनेक लोकांना माहिती नसतं किंवा अण्णासाहेब मगरांचा जरी आहे एवढंच माहिती असतं, त्याच्या पलीकडं काही माहिती नसतं. तर पिंपरी चिंचवडसाठी अण्णासाहेब इतके महत्त्वाचे का झाले? कारण आज पुणे महानगरपालिकेच्या बाहेर महात्मा फुलेंचा पुतळा आहे. महात्मा फुले सदस्य पण होते महानगरपालिकेचे त्या काळात. आणि पिंपरी चिंचवड सारखं शहर आहे तर त्यानंतरच्या काळात पुण्याचं जुळं शहर म्हणून उदयास आलं. तर पिंपरी चिंचवडसाठी अण्णासाहेब मगरांचं कार्य इतकं महत्त्वाचं का मानलं गेलं आणि सर्व पक्षांनी एकत्रित येऊन तिथं तो अण्णासाहेबांचा पुतळा उभा केला, तर त्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि अण्णासाहेबांची जन्मभूमी कर्मभूमी हडपसर किंवा पुणे आहे आणि मग पिंपरी चिंचवड, तर या तत्कालीन राजकारणाबद्दल आणि त्या परिसराच्या विकासाबद्दल काय तुमच्या संशोधनात आढळून आलं? अण्णासाहेब राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होते. तर अण्णासाहेबांनी 1952ची विधानसभेची पहिली स्वातंत्र्यानंतरची पहिली विधानसभेची जी निवडणूक आहे ती हवेली तालुका मतदारसंघातून निवडली. त्या निवडणुकीला अण्णासाहेब उभे राहिले. त्यानंतर म्हणजे पिंपरी चिंचवड ही संस्था नंतर 1970मध्ये स्थापन झाली, नवनगर नगरपालिका म्हणून विकसित झाली. पण त्याच्या आधी 1952 पासूनच
तसं पाहिलं गेलं तर 1942 पासूनच अण्णासाहेबांनी समाजकार्याला सुरुवात केली. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्याआधी अण्णासाहेबांनी जे संस्था उभ्या केल्या, त्यामुळे अण्णासाहेबांचा जनसंपर्क वाढलेला होता. त्या जनसंपर्काच्या माध्यमातून त्यावेळी मला वाटतं हवेली तालुक्यामध्ये पिंपरी चिंचवडमधलाही बराचसा भाग येत होता. तर त्यामुळे मला वाटतं 4 मार्च 1970 तेव्हा नगरपालिका स्थापन झाली. 70ला पहिली नगरपालिका स्थापन झाली. मग 70ला नगरपालिका स्थापन झाली त्यावेळी तिथे खेडेगाव आकुर्डी, निगडी, पिंपरी आणि भोसरी या गावांना एकत्र करून, त्यावेळी अण्णासाहेबांचे या सगळ्यांशी चांगले संबंध होते. त्या प्रत्येक गावच्या सरपंचांना एकत्र घेऊन अण्णासाहेबांनी नगरपालिकेची जी कल्पना त्यांना समजावली की आपल्या भागामध्ये आता औद्योगिकीकरण झालेलं आहे, अनेक कंपन्या इथे मोठ्या मोठ्या आलेल्या आहेत आणि त्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांची राहण्याची सोय त्यांना तर त्या उपलब्ध करून देण्यासाठी आपण बांधिले. त्यासाठी फक्त ग्रामपंचायती आपल्याला तेवढ्यावर काम नाही करता येणार, सक्षमपणे नाही काम करू शकत. तर आपण नगरपालिकेमध्ये याचं रूपांतर केलं तर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने सुनियोजित आपल्याला शहर त्याचं बनवता येईल. पण त्यावेळी असं होतं की 1 लाख म्हणजे नियमच असा होता की 1 लाख लोकसंख्या असल्याशिवाय नगरपालिकेला परवानगी नव्हती मिळत. हो. तर त्यावेळी मग ज्यावेळी कंपन्यांना जमिनी गेल्या शेतकऱ्यांच्या, तेव्हा कामगारांची पण राहण्याची सोय तिथे होण्यासाठी चाळी बांधा या कल्पना अण्णासाहेबांनी त्या शेतकऱ्यांना दिल्या. मग त्या माध्यमातून काय झालं की शेतकऱ्यांचं पण उत्पन्न चालू झालं, कामगारांची राहण्याची सोय तिथे झाली चांगली. त्यानंतर शिक्षण संस्थाही तिथे चालू झाल्या. म्हणजे पूर्वी जिल्हा परिषदच्या ज्या शाळा होत्या आकुर्डी, निगडी, त्यानंतर फुगेवाडी, कासरवाडी, पिंपरी या भागामध्ये ज्या होत्या ती नगरपालिका स्थापन झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्या वर्ग करण्यात आल्या त्या शाळा. आणि थोड्याच दिवसांमध्ये आणखी शाळा तिथे, त्यामुळे जे कामगार आले तर त्यांच्या मुलांची पण शिक्षणाची सोय झाली. पुढे विद्यालये पण आली. आज तर शैक्षणिक हब म्हणून पूर्ण विकसित झालेला भाग आहे आपला. आज आपल्याला असं दिसतं की एखादी शासनाची परियोजना असेल किंवा हद्द विस्तार असेल तर त्यावेळेस खूप विरोध होतो. स्थानिक ग्रामस्थ विरोध करतात. तर त्या काळात पण हा विरोध झालाय का? आणि या पार्श्वभूमीवर मग अण्णासाहेबांचं कार्य आपल्याला कसं त्याबद्दल जरा सांगा. अण्णासाहेबांना हे कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी प्रचंड विरोध झाला. शेतकरी जमिनी देत नव्हते. अण्णासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः त्या शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन हे किती महत्वाची आहे ही संस्था उभी राहणं आपल्या इथे, तर त्याचं महत्त्व समजून सांगून पुढे तुम्हाला काय मिळणार आहे याचा फायदा, तर हे सगळं त्यावेळी अतिशय दूरदृष्टी असलेला नेता होता आपला. आणि त्यांनी मग त्यावेळी भोसरीचं एक उदाहरण मी सांगेल. बाळासाहेब गव्हाणे म्हणून आहेत. तर त्यांनी अण्णासाहेबांचे खूप म्हणजे अगदी शिष्य म्हटलं तरी चालेल. तर त्यांनी त्यावेळी जो भोसरीचा मधून जाणारा आता जो रस्ता आहे तर त्याला सगळ्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता. अच्छा. हो, द्यायचीच नाही आम्हाला, आमची ग्रामपंचायतच चांगली असं थोडक्यात. तो जो मुख्य नाशिक रस्ता आहे हो तो पण, आणि जो लांडेवाडीकडून भोसरीकडे जातो हो तो रस्ता आहे, त्याची जमीन देत नव्हते, आमचं नुकसान होत आहे, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण अण्णासाहेब म्हटले तुम्हाला थोड्या दिवसांमध्येच लक्षात येईल की याचं किती महत्व आहे. आणि मी जेव्हा मुलाखत घ्यायला गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं आज आमचा अख्खा भाग फ्रंट म्हणून आलेला आहे, सगळं आम्हाला उत्पन्न चांगलं यायला लागले, जमिनींना खूप महत्व प्राप्त झालं त्या सगळ्या रस्त्यांमुळे त्या सगळ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांचाच विरोध अण्णासाहेबांनी सगळ्यांना समजून विरोध पत्करून त्या गोष्टींचा पण जिद्दीने ते उभं केलं. कुठल्याही विरोधाला न जुमानता अण्णासाहेबांनी ही संस्था उभी केली. त्यामध्ये अण्णासाहेबांना भिकू वगैरे पाटील, आत्ता जे संजोग वगैरे पाटील आहेत त्यांची मदत झाली. जे हे स्थानिक नेते आहेत त्यामध्ये मामासाहेब पिंपळे आहेत, सदबाप्पा काटे आहेत, ह्या अनेक म्हणजे व्यक्तिमत्वांची अण्णासाहेबांना त्यावेळी मदत झालेली आहे. आणि त्यांच्या सहकार्याने अण्णासाहेबांनी पिंपरी चिंचवड नवनगरपालिका स्थापन झाली. त्याची जागा मिळवण्यापासून त्या सगळ्या गोष्टी अण्णासाहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून
अगदी भाड्याने जी बिल्डिंग घेतलेली होती आजही ती उपलब्ध आहे तिथे, बरं. महापालिकेच्या जवळच आहे. हम्म. पण तिथे पहिलं कार्यालय सुरू झालेलं, तिथपासून सगळं अण्णासाहेबांनी केलेलं आहे. आणि सुनियोजित शहराचं स्वप्न अण्णासाहेबांनी त्यावेळी पाहिलेलं होतं. बर. जे आता एवढे मोठे रस्ते दिसतात ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, ते सगळे पूर्वी अण्णासाहेबांनी ते हे विजन केलेलं सगळं होतं. सगळं अण्णासाहेबांचं विजन, विजन 50 होतं. वर्ष पुढचं विजन अण्णासाहेबांनी डोळ्यासमोर ठेवून सगळी कामं केलेली होती. त्यानंतर नवनगर विकास प्राधिकरण, MIDC आली निगडीचं ती. जे आहे ते. हो. मग जेव्हा आपली नगरपालिकेमध्ये वर्ग झाली सगळी गावं, त्यावेळी 4 गावांचंच ॲक्च्युली झालं होतं सुरुवातीला. तर त्यावेळी काहीच सुविधा नव्हत्या. पहिल्या म्हणजे पिंपरी रस्त्यांपासून चिंचवड, विजेपासून आकुर्डी आणि भोसरी भोसरी ही ही 4 4 गावं हो. फक्त सुरुवातीची. रस्ते नव्हते, वीज नव्हती, सगळ्या बेसिक म्हणजे आपण प्राथमिक सुविधा ज्याला म्हणतो त्या सगळ्या सुविधा पुरवण्यापासून म्हणजे ते कष्ट घ्यावे लागले. आता आपल्याला सहज बोलता येतं की हे काय केलं ते काय केलं, असं नाहीये. ते ज्यावेळी काहीच उपलब्धता नव्हती त्यावेळी या गोष्टी करणं, शासनाच्या मदतीने या गोष्टी मिळवणं किंवा त्या भागात ते विकासांच्या संधी उपलब्ध करून देणं हे सोपं नव्हतं. आणि तेव्हा लोक एवढे शिकलेले पण नव्हते की बोललोय आणि लगेच समजलं, असाही भाग नव्हता. थोडासा अशिक्षित वर्गही होता. मग कुठेतरी त्यांना समजावण्यात अण्णासाहेबांना स्वतःचं स्किल वापरावं लागलं, ते त्यांच्याकडे होतं. त्यांनी त्या सगळ्या लोकांना कोणालाही नाराज न करता ह्या सगळ्या गोष्टी अण्णासाहेबांनी केलेल्या आहेत. आता स्पेसिफिकली आपण बघायला गेलं तर पिंपरी चिंचवडमध्ये पवना सहकारी बँक, पवना सहकारी बँक असेल किंवा नंतर 70च्या दशकात झालेलं पवना धरण असेल, तर यामध्ये अण्णासाहेबांचं किंवा त्या भागातला सहकार उभा करण्यामध्ये कसं योगदान राहिलं, त्याचबरोबर एकूणच पुणे जिल्ह्यातला सहकार, त्याच्याविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल. कारण सहकाराची जी काही सुरुवातीचा कालखंड होता, सहकारी संस्था उभ्या राहत होत्या. कारण सहकारचा तो अधिनियमच 1960चा आहे, सहकारचा तो अधिनियम जो आहे. तर त्याबद्दल सांगा आणि या सगळ्या संस्थांच्या विकासामध्ये त्यांचं कसं योगदान होतं त्याबद्दल सांगा. महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास झाला. तो सामाजिक असेल, आर्थिक विकास असेल, सहकारी संस्थांचं त्यामध्ये योगदान खूप मोलाचं. तर त्याच्यामध्ये पहिली जे अण्णासाहेबांनी ज्या संस्था निर्माण केल्या, अण्णासाहेबांनी त्यावेळी सहकाराच्या माध्यमातून पवना सहकारी बँक, त्यानंतर यशवंत सहकारी साखर कारखाना, बरोबर, कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, ज्याला आज आपण मार्केट यार्ड गुलटेकडी मार्केट यार्ड, या संस्था ज्या आहेत त्या सहकाराच्या माध्यमातून निर्माण केल्या. तर त्या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास, शेतकऱ्यांचा विकास हा एकमेव उद्देश. माझ्या भागातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे आर्थिकदृष्ट्या. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातला माणूस कुठेही कमी पडता कामा नये. त्यांच्यामध्ये कोणतीही तफावत दिसता कामा नये. राहणीमान असेल, शिक्षणाचं असेल, आर्थिकदृष्ट्या असतील, तर सगळ्या गोष्टी, सगळ्या सुविधा ह्या ग्रामीण भागातल्या मुलांना म्हणा किंवा लोकांना मिळाल्या पाहिजे, ही त्यांची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी हे सगळं संस्थांची उभारणी केली. तर पिंपरी चिंचवड ही जी संस्था आहे, आज खंत वाटते सांगायला, पण महापालिकेमध्ये एकटी महापालिका घ्या, तर त्या महापालिकेत जरी रूपांतर झालं असेल, तिचं पूर्वी जे होती नगरपालिका, आणि त्या संस्थेमध्ये आज हजारो जण कामाला आहेत, त्याच्यावर त्यांची उपजीविका चालते. पण कोण अण्णासाहेब हे विचारलं जातं, कोणाचा पुतळा आहे हे कोणालाही माहिती घेण्याची जिज्ञासा अजिबात नाही आहे. आता ही खंत वाटते आणि त्याच संस्थेत आज आपण काम करतो. ही इतिहासाप्रती एकूणच आदरच नाही राहिलेला लोकांना. तर मी स्वतः अनुभवलेली ही गोष्ट आहे PhD दरम्यान. तर त्यांना त्याचा म्हणजे मतलब नाही अशा पद्धतीचंच, खेदना खंत असंच झालेलं आहे. पण आपण ज्या संस्थेत काम करतो, ज्या भागात राहतो, त्याचा बेसिक इतिहास तरी किमान लोकांना माहिती पाहिजे किंवा त्याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे, असं मला वैयक्तिक वाटतं. ते महापालिकेच्या माध्यमातून आज
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणूनही ती गणली गेलेली आहे. तर त्या अण्णासाहेबांच्या दूरदृष्टीमुळेच हे घडलेलं आहे. देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका, महानगरपालिका. आशियातली श्रीमंत महानगरपालिका, जगातलं 7वं मोठं शहर वगैरे वगैरे अशा सगळ्या बिरदावली पिंपरी चिंचवड आज मिरवत आहे. जरी नंतर ते म्हणजे हा मोठा जो त्यांना थोडक्यात मान मिळालेला आहे महानगरपालिकेला, तर तो कुठेतरी त्याचं मूळ चांगलं असल्यामुळे ते पुढे घडलं. आणि अण्णासाहेबांच्या म्हणजे ते जे जिद्द, ध्येय, सर्वांना आपलंसं करून काम करण्याची जी त्यांची वृत्ती होती, सगळ्यांना सोबत घ्यायचं, तू माझा हा पण माझा, म्हणजे सगळेच माझे, अशा ह्यानी अण्णासाहेबांनी ते सगळ्यांना एक करून. आणि त्यामध्ये कधीही मी म्हणजे मुलाखती अनेक लोकांच्या घेतल्या, पण त्यामध्ये एकाही व्यक्तीने अण्णासाहेबांबद्दल एक वाक्यसुद्धा किंवा एक शब्द पण वाईट सांगितला नाही. प्रत्येकाला म्हणजे फक्त माझ्या आजही पिंपरी चिंचवडमध्ये पाहिलं तुम्ही तर कित्येक घरांमध्ये अण्णासाहेबांच्या फोटोची पूजा होते. फोटो आहेत आजही, लोक श्रद्धा तितकी आहे अण्णासाहेबांवर त्यांची. ते व्यक्तित्वच असं होतं. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते. 1973-74 मध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिका झाली आपली 70 आणि 73-74 मध्ये झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करायचे होते. तर निगडीमध्ये त्या वसाहती बांधल्या आणि तिथे त्या गरिबांना घरं दिली. तर त्याचं उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना अण्णासाहेबांनी बोलवलं होतं. तर शंकरराव चव्हाण हो म्हटले, येतो मी. आणि इकडे सगळी तयारी झाली. आणि त्याच वेळी त्या दिवशी नगरपालिकेत फोन करून सांगितलं की मला आज काम आहे, तर मला कार्यक्रमाला यायला काही जमणार नाही. आणि अण्णासाहेब त्यावेळी नगरपालिकेत आल्यावर अण्णासाहेबांना हा निरोप कळाला की मला यायला जमणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अण्णासाहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या PA फोन केला आणि म्हटले आमची इकडे सगळी तयारी झालेली आहे, तुम्ही कसल्याही परिस्थितीत साहेबांना सांगा, आलंच पाहिजे उद्घाटनासाठी. अण्णासाहेबांच्या त्या शब्दाची किंमत ठेवून मुख्यमंत्री साहेब उद्घाटनासाठी आले. राजकीय दबदबा होता आणि भर पावसात उद्घाटन केलं. त्यावेळी जाहीर भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी एक वाक्य वापरलं की आजच्या राज्यकर्त्यांना या असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तीची जाणीव नाहीये, त्यांना आज मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होऊन संपूर्ण राज्यातील जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे होता, ही खंत आहे. म्हणजे थोडक्यात असं की मंत्रिपदाच्या योग्यतेची व्यक्ती असूनही त्यांना ते मिळालं नाही. तत्कालीन राजकारणावर पण त्यांनी भाष्य केलं त्यावेळी. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आणि अण्णासाहेबांच्या कार्याची मोठी पावती होती अण्णासाहेबांना. आता या संदर्भात तुमच्या प्रबंधामध्ये पण तुम्ही खूप आठवणी लिहिलेल्या. आज पुण्याचं जे मार्केट यार्ड आहे तर ते इतकं विस्तीर्ण अशी संस्था उभी केली. तर ती संस्था उभी करताना तुम्ही त्यात खूप रंजक अशा आठवणी सांगितलेल्या आहेत. तर त्याबद्दल पण अण्णासाहेबांनी त्या मार्केट यार्डच्या उभारणीसाठी कशा पद्धतीनं योगदान दिलं आणि ती संस्था कशी उभी केली याचा एक खूप रंजक इतिहास आहे, त्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. त्यामध्ये अण्णासाहेबांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड स्थापन झालं तेव्हा आपली पूर्वीपासून महात्मा फुले मंडई होतीच, पण औद्योगिकीकरणामुळे कामगार अनेक लोक येऊन पुण्यामध्ये स्थायिक झाले. त्यामुळे फळभाज्या असतील, पालेभाज्या यांची आवक वाढली. तर त्या दृष्टीने महात्मा फुले मंडईची जागा ही अपुरी वाटू लागली. मग अण्णासाहेबांनी तेव्हा मार्केटसाठी जागा घेतली. कुठे महर्षी नगर येथे पुण्यामध्ये. तर 80 एकर जागा घेतलेली होती. त्या दरम्यानच 1961 मध्ये आपलं जे पानशेतचं धरण फुटलं होतं, तर त्या ज्या लोकांची त्यामध्ये नुकसान झालं तर त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी अण्णासाहेबांवर यशवंतराव चव्हाण साहेबांनीच दिलेली होती. तर त्यावेळी मला वाटते पुण्याचे कलेक्टर जे होते तत्कालीन, मला वाटतं शेख कलेक्टर, तर त्यांनी यशवंतराव चव्हाणांना त्या दरम्यान सांगितलं की अण्णासाहेबांनी महर्षीनगर येथे 80 एकर जागा मार्केट कमिटीसाठी घेतलेली आहे, कालच तिचा ताबा मिळाला. त्यावर यशवंतराव चव्हाण साहेबांनी अण्णासाहेबांची भेट घेतली आणि ती जागा आपल्या मार्केट कमिटीसाठी आम्ही तुम्हाला नंतर जागा 1 महिन्यात मिळवून देऊ, पण आत्ता ही पुनर्वसनाची सोय तुम्ही करा. त्यानुसार अण्णासाहेब तयार झाले. ती जागा
लोकांना आजही महर्षीनगरमध्ये त्या पूरग्रस्त वसाहती पूरग्रस्त आहेत, लोकांच्या खरंच वसाहती आहे. आहेत, आपल्याला पाहावयास मिळतात तिथे. मग त्यानुसार सगो बर्वेंकडं त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेबांनी ती जबाबदारी दिली की अण्णासाहेबांना 1 महिन्याच्या आत मार्केट कमिटीसाठी जागा द्या. सगो बर्वेंनी गुलटेकडी येथील 150 एकर जागा अण्णासाहेबांना सुचवली. तर ती मिळवण्यासाठी अण्णासाहेबांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक मान्यवरांना त्यामध्ये दुखावलं गेलं, का तर ती जागा होती बीबीए कुटुंबियांची, जे की पाहुणे होते. त्यानंतर होती काही पारशी लोकांची आणि गोवर्धन संस्थांची, अशी मिळून जागा होती. काही बागायती होती, तिथे ओढे होते, त्यानंतर पडीक वाडे, असे हे होतं. पण त्या लोकांचा सगळं पण कौशल्याने अण्णासाहेबांनी कोणालाही न दुखावता तिथे ती जागा संपादित केली आणि मार्केट यार्ड उभं केलं. त्यामध्ये पण अण्णासाहेबांनी त्यावेळी किर्लोस्कर कन्सल्टन्स त्यांना तो प्लॅन काढण्यासाठी दिला होता. त्यावेळी अण्णासाहेब स्वतः त्यामध्ये लक्ष घालून इंजिनियर लोकांना सांगत होते, हे असं करा तसं करा. आणि ते फोटो मला मिळालेले आहेत. म्हणजे असं नाहीये की फक्त अण्णासाहेब म्हणजे संस्थापक आहेत किंवा ते पाहतात ही संस्था म्हणून ते, पण त्यांनी अगदी जातीने तिथे उभे राहून. त्या दरम्यान अण्णासाहेबांना मला वाटतं पॅरालिसिसचा अटॅक आला होता मार्केट यार्डचे काम चालू असताना. हो, तर रुबी हॉलमधून जेव्हा त्यांना थोडंसं बरं वाटलं, रुबी हॉलमधून डायरेक्ट संस्थेत जायचे, तिथे कामाची पाहणी करणार, परत येऊन ॲडमिट म्हणजे हॉस्पिटलमध्ये यायचे. अशा पद्धतीने सुद्धा काम केलेलं आहे अण्णासाहेबांनी. हे आत्ताच्या तर नाहीच, पण कोणत्याही नेत्यांना त्यावेळी पण जमले नाही जे अण्णासाहेबांनी केले. मग ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे इतकं की ते माझंच आहे हे समजून अण्णासाहेब काम आणि त्यासाठी त्यांनी वैयक्तिक संबंध पण त्यावेळेस पणाला लावले सगळे. आणि शेतकऱ्यांना समजून त्यानंतर व्यापारी आडतदार हे लोकांनी तर अण्णासाहेबांना पूर्ण विरोध केला होता. महात्मा फुले मंडईतून कोणी यायला तयार नव्हते. अगदी शहराच्या मध्यवर्ती भागात तिकडं कोण जाणार, गुलटेकडी, आणि तो भाग त्यावेळी दूर होता तसा शहरापासून. फक्त एक गोष्ट लक्षात घेतली की तिथून पुणे सातारा बेंगलोर हायवे जवळून जातोय, त्यामुळे तिथं दळणवळणाची सोय चांगली होईल, शेतकऱ्यांना यायलाही सोपं जाईल, म्हणून तो भाग अण्णासाहेबांनी संपादित केला. आणि त्यामध्ये मार्केट यार्ड, इतकं भव्य स्वरूपाचं मार्केट यार्ड आज आपल्या ह्याच्यामध्ये. त्यामध्ये अण्णासाहेबांना म्हणजे वसंतदादा पाटील आणि अण्णासाहेब मगर यांची खूप खूप खास मैत्री होती. तर त्याच्या वसंतदादा पाटलांची मदत अण्णासाहेबांना, सांगलीचे मार्केट यार्ड पाहिले त्या भूमीवरच आपलं काम चालू झालेलं. हो, आणि वसंतदादा पाटील हे अण्णासाहेबांना म्हणजे नेहमी ते काम चालू असताना अण्णासाहेबांसोबत त्या ठिकाणी जात असत. तर हे समकालीन नेतृत्व असं होतं की प्रत्येक वीट कशी लागते, कसा प्लॅन तयार होतोय, म्हणजे उंटाहून शेळ्या हाकणारे आज नेते आपण पाहतोय. तर अशा परिस्थितीत त्यांनी सगळं. या संदर्भात तुम्ही एक गाडीची पण एक आठवण तुमच्या ग्रंथामध्ये हे केली की अण्णासाहेब स्वतःची गाडी वापरायचे. अण्णासाहेबांनी कधीही संस्थेची, शासनाची गाडी वापरली नाही, स्वतःची गाडी ते वापरत असत. म्हणजे गाड्यांसाठी भांडणारे नेते आणि अधिकारी आपण पाहतो. हो, अण्णासाहेबांनी कधीच नाही, म्हणजे कोणत्याच कामासाठी, वैयक्तिक तर नाहीच. पण एक आठवण अजून सांगते, अण्णासाहेबांनी घरच्यांनाही कधी या गोष्टीचा फायदा घेऊ दिला नाही. हो ना. अगदी थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या ज्यावेळी पेमेंट यायचे उसाचे, त्याचा चेक घ्यायला लाईनमध्ये बँकेत उभं राहायला लागायचं. अण्णासाहेबांची भाऊ तिथे लाईनमध्ये उभे राहून हे करायचे. ओळखीचा उपयोग करून घ्यायचा नाही, हे पहिली सांगणे त्यांची होते. त्यामुळे घरच्यांनी त्या गोष्टी पाळल्या सगळ्या. अण्णासाहेबांच्याच तत्वावर संपूर्ण कुटुंब त्यांचं चालत होतं. आणि ज्यावेळी हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं, तर अनेक व्यापाऱ्यांनी, त्यावेळीची पण एक घटना आहे की जेव्हा मार्केट यार्ड चालू झालं त्याच्या आधी एक काम चालू असताना तत्कालीन मुख्यमंत्री जे होते वसंतराव नाईक, त्यांना व्यापारी आणि आडतदारच व्यापाऱ्यांनी बोलवले. एका मोठा कार्यक्रम घेतला, काहीही गरज नव्हती त्या कार्यक्रमाची, असंच म्हणजे त्यांनी अण्णासाहेबांना विरोध म्हणून आणि मुख्यमंत्र्यांना बोलवलं. तर मुख्यमंत्री त्यावेळी हो येतो मी असं व्यापाऱ्यांना सांगितलं. आणि अण्णासाहेबांनी ही गोष्ट 3-4 दिवस आधी समजली
अण्णासाहेबांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि म्हणले, स्थानिक आमदाराला ज्या गोष्टीची कल्पना नाही आहे आणि तुम्ही कसे काय येऊ शकता या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून. तर मला ही काही पटलेली गोष्ट नाही आहे. मग ह्या जेव्हा मुख्यमंत्र्यांनी ती वेळ दिलेली रद्द केली आणि आले नाहीत त्या कार्यक्रमाला. हो, अण्णासाहेबांच्या शब्दाला किंमत होती. मंत्रिमंडळात असेल, वैयक्तिक ह्याच्यामध्ये, सामाजिक सगळ्या लोकांमध्ये. का तर त्या व्यक्तीचं काम हे लोकहितासाठी असल्यामुळे आणि सर्वांना माहिती होतं निस्वार्थीपणे काम करतात ते. त्याच्यामध्ये अण्णासाहेबांचा कुठेही स्वार्थ नाही आहे. लोकांचे कल्याण हा एकमेव त्यांचा उद्देश. त्यामुळे अण्णासाहेबांना कधीच कोणी विरोध केला नाही, चांगल्या कामांमध्ये तर नाहीच अजिबात. बरं, अण्णासाहेबांचं सर्वात मोठं स्वप्न यशवंत सहकारी साखर कारखाना जरी आज तो बंद अवस्थेत असला, पूर्व भागातील शेतकऱ्यांचं जीवनमान पालटण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं योगदान त्या साखर कारखान्यानं दिलेलं आहे. अनेक शेतकरी आज अश्रू ढाळतात तो साखर कारखाना बंद आहे म्हणून. तर ही सगळी पूर्व हवेली आणि पूर्व पुण्यातली जी काही खेडी आहेत, तर या गावातल्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून अण्णासाहेबांनी त्या कालखंडामध्ये इतकं मोठं काम यशवंत सहकारी साखर कारखान्याचं कसं उभं केलं याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असतं आणि त्याच्यातलं अण्णासाहेबांचं योगदान खूप कमी लोकांना माहिती असतं. तर याविषयी जरूर तुम्ही सांगा, कारण हा कारखाना परत चालू झाला पाहिजे वगैरे याच्यासाठी नेहमीच शासकीय पातळीवर बोलणी होतात आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत. या निमित्ताने अण्णासाहेबांनी या साखर कारखान्यासाठी घेतलेली मेहनत जर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली तर खरंच त्या साखर कारखान्याचं नक्कीच काहीतरी पुढं लोकप्रभावातनं काहीतरी होईल. तर त्याबद्दल जरूर तुम्ही सांगा. यशवंत सहकारी साखर कारखाना ह्या एका संस्थेबद्दल बोलायचं झालं तर मलाही आज वाटतं की तो कारखाना चालू व्हावा. अण्णासाहेबांनी ज्या जिद्दीने, ज्या कष्टाने तो कारखाना उभा केलेला आहे. तर आपल्या देशामध्ये ज्यावेळी 1954 साली नियम आला होता की सहकाराच्या माध्यमातून आपण कारखान्यांचा एक शिफारस नेमलेली होती सरकारने. त्यावेळी 1954 सालापासून एक कमिशन नेमली होती की कारखान्यांना परवानगी दिल्याशिवाय, सहकारी साखर कारखाने चालू झाल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास होणार नाही. त्यानुसार 23 सहकारी साखर कारखान्यांना परवानगी दिली. तेव्हा सातारा आणि सांगलीमध्ये जे कारखाने उभे राहत होते ते पाहून अण्णासाहेबांना असं वाटलं, अरे आपल्या हवेली तालुक्यामध्ये पण असा एखादा मोठा कारखाना चालू झाला पाहिजे. तर तो कारखाना चालू होण्याच्या दृष्टीने अण्णासाहेबांनी 1960 पासूनच सुरुवात केली. म्हणजे विचार चालू झाला त्यांचा एक 57-58 सालापासूनच आणि 60 पासून प्रत्यक्षात त्याचं कामकाज अण्णासाहेबांनी चालू केलं. आपल्या भागात कारखाना किती महत्त्वाचा आहे हे शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी अण्णासाहेबांनी शेतकऱ्यांचं, म्हणजे प्रत्येक हवेली तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये एक मोठा शेतकरी असतोच, त्या शेतकऱ्याकडे जाऊन त्याला सोबत घेऊन छोट्या शेतकऱ्यांच्या घोंगडी बैठका त्यावेळी घेतलेल्या आहेत त्यांनी. त्यावेळी घोंगडी बैठकांची प्रथा होती. घोंगडी बैठका घेऊन वाड्या वस्त्यांवर अगदी रात्रीच्या वेळी गेले तर कंदील हातात घेऊन, स्वतः कंदील हातात घेऊन तशा बैठका घेऊन बैठका झाल्या. त्यामध्ये शेतकऱ्यांना कारखान्याचे महत्त्व समजावले आणि भागभांडवल गोळा करायला सुरुवात केली 60 सालापासूनच. तर अण्णासाहेबांचे ते स्वप्नच होतं, का तर ते सांगली सातारामध्ये पाहत होते आणि माझ्या भागात ते नाही आहे हे अण्णासाहेबांना, आणि माझा शेतकरी. मग त्यामुळे अण्णासाहेबांनी त्या जिद्दीनेच काम करायला सुरुवात केली. त्यामध्ये 61 साली पानशेतचे धरण फुटले. बरोबर. ती जबाबदारी यशवंतराव चव्हाण साहेबांनी अण्णासाहेबांवर आणि मोहन दरिया यांच्यावर सोपवली की म्हणजे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, तेथील लोकांचे नुकसान सगळं त्यावर पुनर्वसनाची जबाबदारी अण्णासाहेबांवर होती. तर त्यामुळे कारखान्याच्या कामामध्ये थोडासा विलंब झाला. लगेच 1962 मध्ये तत्कालीन समाजवादी पक्षाचे एक नेते होते आपल्या भागामध्ये. तर त्यांनी डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बंटर स्कूल हडपसरमध्ये जे बंटर स्कूल आहे तिथे एक जाहीर सभा घेतली आणि त्या सभेमध्ये अण्णासाहेबांनी जे शेअर्स रूपाने भांडवल कारखान्यासाठी गोळा केलेले आहे तर ते
पुन्हा शेतकऱ्यांना द्यावे, त्यासाठी ती मागणी केली. आणि अण्णासाहेबांनी त्यावेळी धनंजयराव गाडगीळ यांना अतिशय परखड शब्दात सांगितले, हे माझ्या शेतकऱ्यांसाठी हा कारखाना उभा राहतोय आणि मी खूप मेहनतीने कष्टाने लोकांच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन हे भांडवल गोळा केलेले आहे. शेतकऱ्यांना कारखान्याचे महत्त्व समजून सांगून मी ते भांडवल गोळा केलेले आहे. शेतकऱ्यांचा माझ्यावर विश्वास आहे, मी ते कोणत्याही परिस्थितीत परत देणार नाही. तर ती जिद्द, तो एक प्रामाणिकपणा, अण्णासाहेबांची तळमळ ही धनंजयराव गाडगीळ यांना खूप म्हणजे भावली. आणि त्यानंतर मग त्यांनी कोणताही विरोध केला नाही आणि ते भागभांडवल आणि ज्या शेतकऱ्यांकडे भागभांडवल म्हणजे शेअर्ससाठी पैसे नव्हते, अण्णासाहेबांनी बँकेतून कर्ज काढून देऊन त्यांच्या नावे शेअर्स जमा केले. म्हणजे इतका छोट्या गोष्टींचा विचार म्हणजे करणारा नेता जर आपल्याजवळ आहे तर शेतकऱ्यांनी म्हणजे डोळे झाकून अण्णासाहेबांवर तो विश्वास ठेवला होता. हवेलीतील शेतकरी तर म्हणजे अण्णासाहेब म्हणजे माझ्या घरचे, हा त्यांचा विश्वास होता. तर त्यामुळे त्यानुसार मग मला वाटतं 1966 डिसेंबर 1966 ती संस्था रजिस्टर झाली, यशवंत सहकारी साखर कारखाना. तिथून जो कामाला सुरुवात झाली त्यावेळी अण्णासाहेब त्या कामावर दररोज तिथे थांबून काम करून घेत. त्या कामगारांनीही अण्णासाहेबांची ती तळमळ पाहिलेली होती, प्रामाणिकपणा. त्यामुळे ते जे कामगार होते त्यांनी पण प्रामाणिकपणे कामं केली. तो पहिला मुद्दा. रात्रीच्या वेळी जेव्हा काम चालू असत त्यावेळी अण्णासाहेब कंदील हातात घेऊन त्या कामगारांसोबत उभे असायचे. म्हणजे त्यांना एकटं वाटायला नको किंवा कोणी असं हे करायला नको, कामाची हो त्या भागात. अण्णासाहेबांनी सगळ्यात महत्त्वाचा कारखाना उभा राहण्यासाठी जागेची व्यवस्था तर आधी मांजरी येथे पाहिली होती, पण ग्रामीण म्हणजे त्या भागातल्या लोकांनी, शेतकऱ्यांनी ते विरोध केला होता त्या जागेला. मग थेऊरची मुळामुठा नदीच्या कडेला 150 एकर जागा अण्णासाहेब, ती जागा होती गायरांची. ती चिंचवड देवस्थान इनामदार जे आहेत त्यांच्याकडे होती, त्यांच्याकडून घेऊन त्या ठिकाणी मग कारखान्याचं काम चालू झालं. ते अशा पद्धतीने चालू झालं आणि त्याच्यात अण्णासाहेब त्या कामगारांसोबत कित्येक वेळा की चटणी भाकरी हातात घेऊन खाल्लेली ज्यांनी पाहिलेली आहे. त्यावेळी अण्णासाहेबांसोबत जे उपस्थित होते त्या लोकांनी मला सांगितलं. त्या जिद्दीने अण्णासाहेबांनी म्हणजे ज्या जिद्दीने कारखाना चालू केला, वाढवला, नुसता कारखाना सुरू नाही केला तर तो वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले ते पण फार म्हणजे आता ते शक्यच नाही. त्यामुळे असं एक डोक्यात येतं की कारखाना बंद पडला ही फार चुकीची गोष्ट आहे का. तर त्यावेळी ती सिच्युएशन कशी असते तो आपण विचार करू शकतो. आणि त्यावेळी अण्णासाहेबांनी मग कारखाना जेव्हा फक्त संस्था रजिस्टर झाली, तो जो काळ गेला 3 वर्षाचा, त्याच्यामध्ये शेतीचा म्हणजे पाण्याखाली शेती आल्याशिवाय म्हणजे हे होणार नाही, ऊसाचं उत्पादन वाढणार नाही. का तर पाणीच नसल्यामुळे ऊस उत्पादन जास्त मोठ्या प्रमाणात होत नव्हतं. तर 1969 2-2.5 वर्ष कारखाना म्हणजे संस्था स्थापन झाल्यानंतर कारखाना चालू झाला. त्यानंतर 1969 पहिला गळीत हंगाम देशाचे नेते आपले यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते पहिला गळीत हंगाम झाला. त्यावेळी पहिल्या गळीत हंगामाच्या वेळी 4000 एकर शेती ही ऊसाची होती. अण्णासाहेबांनी लिफ्ट इरिगेशन 5 नद्यांवर लिफ्ट इरिगेशनची सोय करून दिल्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना म्हणजे 42 खेडेगाव, हवेली तालुक्यातल्या फक्त 42 खेड्यांमध्ये ही सुविधा पाण्याची उपलब्ध करून दिली. तर 6500 हेक्टर शेती ही पाण्याखाली आली. ऊस उत्पादन तिथे इतकं वाढलं. त्यामुळे 3 वर्षातच एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊसाचा म्हणजे हे चालू होऊन या भागातल्या शेतकऱ्यांची चांगली प्रगती झाली. शेतकरी सुखी झाला, आपण त्या अर्थाने समृद्ध सुखी झाला हे म्हणू शकतो. बरोबर. कारखान्यामुळे या भागातले अनेक शेतकरी असे होते की त्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने ही कारखान्याच्या पेमेंटवर होत असत. क्या बात आहे. म्हणजे ह्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. शेतकऱ्यांसाठी खरी गरज काय आहे ही ओळखून अण्णासाहेबांनी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, मार्केट यार्ड पुण्याचे, त्यानंतर कारखाना असेल, या उभ्या केलेल्या आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळाले पाहिजे. शाळा होत्या पण महाविद्यालय नव्हतं.
अच्छा. तर ते होण्यासाठी म्हणून 71 अण्णासाहेबांनी ते पण म्हणजे अण्णासाहेब मगर महाविद्यालय जे आज भव्य स्वरूपात आज दिसतंय ते आधी तसं नव्हतं. सुरुवातीला जेव्हा अण्णासाहेबांनी स्थापन केलं ते बंटर स्कूल इमारत तिचं शाळा होती. त्या इमारतीमध्ये 133 विद्यार्थ्यांनीशी ते विद्यालय सुरू झालं होतं आणि फक्त कला वाणिज्य महाविद्यालय एवढंच त्याचं नाव होतं. त्याआधी फक्त आर्ट्स आणि कॉमर्स या दोनच साईड तिथे होत्या. त्यानंतर पुढे मग सायन्स बाकी पुढे सगळे आणि अभियांत्रिकी आणि लॉ सगळं चालू झालेलं आहे. आज मोठं आहे. आज 10,000च्या पुढे विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. बरोबर. पण ती संस्था सुद्धा उभी करताना अण्णासाहेबांचे सगळेच नेत्यांशी इतके जवळचे संबंध होते किंवा त्यांच्या शब्दाला जे नेते किंमत देत होते तर त्याचा प्रत्यय तुम्ही आज लक्षात आला असं आता तुम्हाला बोलताना की प्रत्येक संस्थेच्या उद्घाटनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री असतील, देशाचे नेते आपले यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी प्रत्येक संस्थेचं उद्घाटन केलेलं आहे. खूपच अत्यंत वजन होतं त्यांचं शब्दाला त्याच्या. तर या संदर्भातच 1-2 किस्से तुम्ही तुमच्या ग्रंथामध्ये उल्लेखलेले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याचा किस्सा आहे आणि एका पारशी गृहस्थाच्या जमिनीचा किस्सा आहे. तर ते देखील अण्णासाहेबांचं एकूण म्हणजे व्यक्तित्व कसं होतं आणि ते कसे प्रखर त्यागी असे व्यक्तित्व होतं आणि ज्यामुळं त्यांचा दरार आणि त्यांच्या शब्दाला मान होता. तर हे त्यातनं अधोरेखित होत होतं. ते 2 किस्से तेवढे आमच्या प्रेक्षकांना जरूर सांगा. नक्कीच मलाही आवडेल ते. का अण्णासाहेबांच्या ही कुटुंबियांनी दिलेली माहिती आहे जे त्यांनी अनुभवलं. अण्णासाहेब एकतर अविवाहित होते. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीतच नाहीये. आणि अण्णासाहेबांना 3 जण भाऊ होते. तर अण्णासाहेब अविवाहित 2 जण म्हणजे 2 जण आहेत. तर अण्णासाहेबांच्या पूर्ण म्हणजे वारसा आज जो पुढे चालवता ते सामाजिक राजकीय नाही म्हणू शकत आपण त्याला, तर सतीशदादा मगरपट्टा सिटीच्या रूपाने आज पाहायला मिळतोय आपल्याला. तर त्यांनी जे किस्से घरातून सांगितलेले आहेत तर त्यामध्ये एक आहे अण्णासाहेब आमदार असतानाच एक पोलीस हडपसर पोलीस चौकीतील पोलीस इन्स्पेक्टर होते. तर त्यांची बदली झाली होती. तर ती बदली झाली तेव्हा ते अण्णासाहेबांकडे आले आणि म्हटले माझी बदली होऊ नाही द्यायची, मला इथेच म्हणजे हे करायचं, मी इथे स्थायिक झालेलो आहे. तर त्यांनी त्यावेळी अण्णासाहेबांना विनंती केली की माझी बदली नका होऊन देऊ. अण्णासाहेब म्हटले ठीक आहे मी म्हणजे प्रयत्न करतो असं तसं. तर त्यांनी ज्यावेळी 50,000 रुपये अण्णासाहेबांसमोर ठेवले, अण्णासाहेब असे चिडून उठले आणि म्हटले उचला ते पहिले आणि न होणारी बदली असेल ती सुद्धा मी करून घेईल आता तुमची, तुम्ही ही काय लालच देता मला. म्हणजे असे एकदम चिडून उठून म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत लाच घेण्याच्या त्याची प्रचंड चीड अण्णासाहेबांना होती. अण्णासाहेबांनी कधीही नेते होते आज सामाजिक संस्थांवर किंवा कुठेही दिवाळीचं गिफ्ट असेल कोणतीही भेटवस्तू असेल अण्णासाहेबांनी कधीच कोणाची स्वीकारली नाही. बाणेदारपणा आणि निस्वार्थीपणे कधीच कोणाचा 1 रुपया सुद्धा न घेणारी व्यक्ती म्हणून अण्णासाहेबांचं. उलट स्वतःच्या म्हणजे थेऊरचा कारखाना सुरू होत असताना तर 3 वर्ष गळीत हंगाम सुरू व्हायला 3 वर्ष बाकी होते तेव्हाच बीडमधून जे कॉन्ट्रॅक्टर यायचे किंवा ऊसतोड कामगार हे लोक येत होते. तर ते परत गेले तर पुढच्या वर्षी गळीत हंगाम चालू झाला तर त्याला नाही आले तर हा विचार. मग अण्णासाहेब स्वतःच्या घरी त्यांना मगरपट्ट्यात ठेवून घेऊन 100-150 लोक असायचे. तर तेवढ्यांना स्वतःच्या इथं राहण्याची खाण्याची सोय करून स्वतःच्या खिशातून पैसे त्यांना जाताना जाण्या येण्याचा प्रवास त्याच्यासाठी देत होते. आणि अण्णासाहेबांवर हा विश्वास त्या लोकांचा असल्यामुळे अण्णासाहेब हयात असेपर्यंत कधीही ऊस तोडणी कामगारांची अडचण आली नाही, कधीच नाही आली. म्हणजे हे खूप मोठं. आज 2 पाहुणे आले तरी लोकांना आवडत नाही आणि आज 150-150 लोकांचा पाहुणचार आणि त्यांच्या वहिन्यांनी पण ते अतिशय मनापासून केलं सगळं. म्हणजे ही गोष्ट पण खूप वाखाणण्याजोगी होती. त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये अण्णासाहेबांची जर म्हटली तर बऱ्याच जणांना काही गोष्टी माहीत नसतात. अण्णासाहेब अविवाहित जरी होते, राजकीय क्षेत्रात एवढे काम करताना अण्णासाहेबांनी कधीही PA ठेवला नाही, हे पहिलं वैशिष्ट्य. त्यानंतर डायरी कधी बाळगली नाही, महत्त्वाचे फोन नंबर त्यांचे पाठ असायचे आणि कोणाला दिलेली वेळ कधीच त्यांनी चुकवली नाही. कधीच म्हणजे कुठं किती वाजता जायचंय, कोणाकडे कोणाला किती वाजताची वेळ दिलेली आहे हे सगळं लक्षात ठेवून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रायव्हरची सुद्धा काळजी
अण्णासाहेब स्वतः वैयक्तिक घेत असत. कोणत्याही संस्थेत, म्हणजे महापालिकेत असेल, पिंपरी चिंचवड नगरपालिकेत असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती, थेऊरचा कारखाना, ड्रायव्हरला जेव्हा वेळ लागणार असेल, अण्णासाहेब स्वतः येऊन सांगायचे, तू जेवून घे आणि गाडीत विश्रांती घे, मला वेळ होणार आहे. बरोबर. म्हणजे ही एवढ्या छोट्या गोष्टींची काळजी कोणता नेता घेत नाही. बरोबर. हे अण्णासाहेबांनी जपलं का, तर मी स्वतः अण्णासाहेबांच्या ड्रायव्हरची मुलाखत घेतलेली. बापरे. त्यामुळे ते म्हणजे एक भाग्यच लाभलं मला की अण्णासाहेब जवळून अनुभवण्याचं. तर ते एक खूप छान अनुभव म्हणजे ते मुलाखतींद्वारे मला मिळालेले आहेत. म्हणजे आज आपल्याला असं दिसतं की बरेचसे नेत्यांचे PA अधिकाऱ्यांवरती दबाव टाकतात आणि नेहमी म्हटलं जातं की चहापेक्षा किटली जास्त गरम आहे, अशी परिस्थिती असते. आणि दुसरी गोष्ट, भूखंडाच्या लालसेपोटी अनेक मंत्र्यांवरती आरोप झालेले आहेत. तर अशा भूखंडाचा पण एक किस्सा अण्णासाहेबांच्या चरित्रामध्ये येतो. ती जमीन, तो महत्वाचा किस्सा आहे. त्याबद्दल पण थोडस तुम्ही सांगा. तो काळ तर अगदीच तरुणाईचा होता अण्णासाहेबांचा. 1947 साली अण्णासाहेबांच्या वडिलांचे निधन झाले. तर त्यांच्या वडिलांचे म्हणजे धोंडो मगर यांचे एक मित्र होते, जहांगीर रातारिया म्हणून. तर त्यांनी 1930 साली 26 ते 30 सालाच्या दरम्यान मगरपट्टा येथे 70 एकर जमीन घेतली होती. तर ती अण्णासाहेबांच्या वडिलांच्या नावे घेतली होती. आणि ज्यावेळी 1947 अण्णासाहेबांच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा अण्णासाहेबांनी त्यांच्या मुलाला, जहांगीर रातारिया त्यावेळी हयात नसावेत बहुतेक, तर त्यांच्या मुलाला बोलवून घेऊन स्वतःचं वकिलांची फी स्वतः दिली, स्वतःच्या वकिलांना बोलवून घेऊन ती जमीन त्या मुलाच्या नावे करून दिली. तर त्या मुलाला हे माहीतही नव्हतं एवढी मोठी 70 एकर जमीन मगरपट्टामध्ये माझ्या वडिलांची आहे. त्यांना त्या गोष्टीचं इतकं कौतुक वाटलं. आजही ते म्हणजे ह्यांच्या ऋणात आपण म्हणतो ना तसं आहे की हे कोणालाही जमणारं नाहीये. चांगले लोक नाहीये, एवढे निस्वार्थीपणे सगळी कामं म्हणजे अशा पद्धतीचं हे केलेलं आहे अण्णासाहेब. कधीही कोणाच्या कोणत्याच गोष्टींची अपेक्षा न ठेवलेला एकमेव नेता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय ह्याच्यामध्ये एक उल्लेख करता येईल आपल्याला की सगळ्यात कमी खर्चात निवडणूक लढवून जिंकणारा नेता म्हणून अण्णासाहेबांचं नाव, पुणे जिल्ह्यातला एकमेव नेता. तर इतक्या निस्वार्थीपणे अण्णासाहेबांनी ती जमीन सहजगत्या त्या पारशी युवकाला देऊन टाकली. असं आजच्या राजकारणात तर खूप रिअरली असं घडून येऊ शकतं. तर या संदर्भात अजून एक तुमच्या ग्रंथामध्ये एक तुम्ही आठवण सांगितलेली आहे, ती म्हणजे पानशेतच्या धरणाच्या संदर्भात खडकवासला धरणाच्या अनुषंगाने एक आठवण सांगितली. तर त्याबद्दल पण जरा सांगा जाता. नक्कीच. आपलं ज्यावेळी 1961 पानशेतचे धरण फुटले, तर ते धरण फुटल्यानंतर खाली खडकवासल्याचेही धरण फुटून संपूर्ण पुणे आपलं पाण्याखाली गेलं होतं. बरोबर. तर तेव्हा जे धरणात वाहून आलेले जे मोठे मोठे दगड वगैरे होते, तर थोडक्यात पुण्याचे आपल्या अतोनात नुकसान झाले होते. त्या भागात अण्णासाहेब आणि मोहन दारिया यांनी पायी फिरून शेतकऱ्यांची झालेली नुकसान पाहिली, लोकांची झालेली नुकसान पाहिली. तर ती नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे अण्णासाहेबांनी केली. तर त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेब स्वतः त्या भागात येऊन पायी फिरून शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्यांनी माहिती घेतली आणि ती जबाबदारी पूर्णतः अण्णासाहेबांवर त्यांनी सोपवली की त्यांची नुकसान भरपाई देण्याचे काम तुम्ही शासनामार्फत करा. अण्णासाहेब तिथे दररोज पायी फिरून त्या भागात संपूर्ण म्हणजे ज्या भागात धरणाचं पुणे शहरात असेल जे पाण्याखाली घरं गेलेली, हे सगळे पाहणी करून त्यांचा सगळं शासनामार्फत सगळ्यांची नुकसान भरपाई करून घेतली. पण धरण बांधण्याचे काम जेव्हा चालू झाले तर तेव्हा इंजिनियर लोकांना सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागली किंवा ते शक्य नव्हतं इतक्या लगेच होणं. तर त्यावेळी अण्णासाहेबांनी जे थेऊरच्या साखर कारखान्याचे काम चालू होते तर ते मागे ठेवून या धरणाच्या कामामध्ये त्या लोकांच्या पुनर्वसनाच्या गोष्टी त्यामध्ये लक्ष घातले आणि धरणामध्ये ज्या इंजिनियर लोकांना त्यावेळी अण्णासाहेबांनी सल्ला दिला, धरणामध्ये जे मोठे मोठे दगड वाहून आलेले आहेत तर ते दगड आतल्या बाजूने धरणाला लावा,
चॅलेंजेस सगळ्यांनाच येतात, तसे बरोबर. त्यावेळी इंजिनियर लोकांना पण आले. बर तर त्यांनी त्या अण्णासाहेबांचे सल्ला जो होता की आतमध्ये दगड लावा आणि भिंतींमध्ये पण ते बांधकामामध्ये पण ते वापरा मोठे दगड, त्यामुळे एक सपोर्ट येईल आणि आज देखील पाण्याचा ते प्रवाह खडकवासल्याच्या त्या भिंती तशाच आहेत. तशाच आणि आहेत त्या. ते बरं. काम जे खूप पुढे म्हणजे बरेच दिवस लागणार होते ज्या कामाला किंवा वर्षही गेले असते, पण ते अण्णासाहेबांच्या या आयडियामुळे आणि इंजिनियर लोकांनी सुद्धा अण्णासाहेबांचे त्यावेळी कौतुक केले की हे आमच्या पण डोक्यात आलं नाही, जे अण्णासाहेबांनी सुचवलं आम्हाला. बरोबर. तर त्यामुळे 1 वर्षाच्या म्हणजे लवकर कालावधीमध्ये त्या धरणाचे काम पूर्ण झाले. या गोष्टीचे अण्णासाहेबांचे कौतुक इंदिरा गांधीजी त्यावेळी पाहायला आल्या होत्या आणि यशवंतराव चव्हाण दोघांनीही अण्णासाहेबांचे कौतुक केले की ही जबाबदारी तुम्ही समर्थपणे पार पाडून लवकर या लोकांचं पुनर्वसन म्हणजे सगळंच लोकांची नुकसान भरपाई झाली. म्हणजे आजही आपल्याला खडकवासला धरणाच्या त्या पायाशी ते सगळे शिलाखंड तिथं वापरलेले दिसतात. हो, नक्कीच. तर हे अण्णासाहेबांच्या त्यावेळेस ते कल्पना सुचली त्यांना आणि त्यांनी ती प्रत्यक्षात आणली. अण्णासाहेबांचे व्यक्तिमत्व हुशार होतेच, पण अभ्यासू होते, त्यामुळे त्यांना ह्या टेक्निकल गोष्टींचे छोट्या त्यांनी त्यांचा नॉलेजचा वापर सगळ्या संस्थांमध्ये केलेला आहे. बरोबर. प्रत्येक संस्था उभी राहताना फक्त संस्थेची जबाबदारी एखाद्या कंपनीकडे दिली म्हणजे ती संस्था उभी राहिली असं नाही. त्यांच्या कामगारांच्या सोबत बसून त्यांनी ती कामं करून घेतलेली आहेत. आणि त्या ठिकाणी पण म्हणजे खडकवासला धरणाच्या तिथे पण अण्णासाहेब स्वतः जातीने उभं राहून ती कामं करून घेतलेली आहेत अण्णासाहेबांनी. अण्णासाहेबांच्या वैयक्तिक जीवनामध्ये तसं बघायला गेलं तर 2दा एक मेजर ऍक्सिडेंट पण आहे त्यांचा. आणि अण्णासाहेबांचं जे शेवटचे क्षण आहेत तर त्याबद्दल पण थोडंसं सांगा जाता. अण्णासाहेब 1953-54च्याच आसपास अण्णासाहेबांच्या शेतामध्ये विहिरीचं काम चालू होतं. त्यावेळी अण्णासाहेब तिथे काम पाहण्यासाठी गेले होते. मला वाटतं 53 साल पहिले आमदार झाले त्यावेळीच. तर तेव्हा पाय घसरून ते काम चालू असलेल्या विहिरीत पडले आणि तेव्हा जबर जखमी झाले होते अण्णासाहेब. तर 3 महिने रुबियोल रुग्णालयामध्ये अण्णासाहेब ऍडमिट होते. खूप मोठ्या अपघातातून त्यावेळी अण्णासाहेब वाचले. आणि तेव्हा जे वसंतदादा पाटील आणि अण्णासाहेबांचे स्नेह सुरुवातीपासूनच आहे. तर वसंतदादा पाटील त्यांना रुबियो हॉलमध्ये दर 2 दिवसांनी भेटायला येतच, म्हणजे एवढे त्यांचा जिव्हाळा होता एकमेकांप्रती. आणि पुढे अण्णासाहेबांचे व्यक्तिमत्व म्हणाल तर हजरजबाबीपणा, अभ्यासू व्यक्तिमत्व, सर्वांना आपलेसे वाटणारे असं नेते. आता या संदर्भात नेहमीच त्यांच्या घरातनं तसं खूप राजकीय नेतृत्व हे नसलं जरी झालं, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे त्यांच्या घरातली सगळी मंडळी आहेत. परंतु त्या कालखंडामध्ये अण्णासाहेबांनंतर पुणे जिल्ह्याच्या अनुषंगाने अण्णासाहेबांनी कुणाला धुरा सोपवली किंवा अशा पद्धतीनं अण्णासाहेबांनी आपल्यानंतर शेतकऱ्यांना उद्देशून अशा पद्धतीनं की आता माझ्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांची यांच्याकडनं उत्तरं घ्या वगैरे, अशा स्वरूपाचं काय परिस्थिती त्या कालखंडात, काय राजकीय परिस्थिती होती, तर त्या एका तत्कालीन राजकीय परिस्थितीवर पण तुम्ही अभ्यासादरम्यान कसं पाहता या सगळ्याकडे? अण्णासाहेब ही आपल्या स्वातंत्र्यानंतरची पहिली जी विधानसभा झाली 52 सालापासून तर 72ची ही निवडणूक, म्हणजे एक 57 सालचा अपवाद वगळला तेव्हा पराभव झालेला होता राजकीय दृष्टीने आपण पाहिलं तर. तर एक 20 वर्ष अण्णासाहेबांनी आमदार म्हणून काम केलं. तर अण्णासाहेबांनी फक्त स्वतःच्या मतदारसंघाचा कधीच विचार केला नाही, संपूर्ण जिल्ह्याचा विचार अण्णासाहेबांच्या डोक्यात असायचा. आणि जिल्ह्यातील शेतकरी, त्यानंतर औद्योगिक नगरी म्हणून जेव्हा पिंपरी चिंचवड विकसित झाले त्या कामगारांचा, अण्णासाहेब एका वेळी 134 संस्थांचे अध्यक्ष होते. हे कुठंही हे उदाहरण पाहायला मिळत नाही. आणि ज्यावेळी अण्णासाहेब 77मध्ये मग खासदारकीला अण्णासाहेब उभे होते, तर त्यावेळी 5-6 विधानसभा ह्यांचा भाग निवडून एक
खेडचा खेड लोकसभा मतदारसंघ, खेडचा मतदारसंघ केला होता. बरोबर. खेड, जुन्नर, आंबेगाव, बरोबर. मावळ, हो. मुळशी आणि भोर हे 6 विधानसभा मतदारसंघ एका ह्याच्यामध्ये होते लोकसभेमध्ये. तर अण्णासाहेबांनी त्या सगळ्या ह्याचा म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचाच सुरुवातीपासून विकास केल्यामुळे ती निवडणूक अण्णासाहेब सहज जिंकू शकले. का तर त्यावेळी इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव झालेला होता. पण योगायोगाने अण्णासाहेबांना आयुष्य कमी लाभले. बरोबर. तर शेवटच्या काळात अण्णासाहेब जेव्हा आजारी होते, 79 मध्ये अण्णासाहेबांचं निधन झालं. तर 78 साली, 77ला अण्णासाहेब खासदार झाले, 78 साली अण्णासाहेबांना अटॅक आला होता पॅरालिसिसचा. तर तेव्हा लोक घरी यायचे, अण्णासाहेबांना भेटायला येत होते. तेव्हा अण्णासाहेब म्हणजे बरेच दिवस समाजात जेव्हा अण्णासाहेब नाही गेले तर लोकांनी घरी येऊन कार्यकर्ते आपण म्हणूयात, लोक म्हणजे कार्यकर्ते, त्यांनी अण्णासाहेबांना विचारलं, आता तुमच्यानंतर आम्ही कोणाचं नेतृत्व स्वीकारू? अण्णासाहेबांनी त्यावेळी खूप मोठ्या मनाने त्यावेळी सांगितलं की माझ्यानंतर शरद पवारांचे नेतृत्व तुम्ही स्वीकारा. ते तुमचे सगळे प्रश्न सोडवतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे, त्यामुळे तुमचं नेतृत्व इथून पुढं शरद पवार आहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे आज आपण पाहतो राजकारणातलं ट्रेंड की आपल्यानंतर आपल्या घरातच कशा पद्धतीनं नेतृत्व राहील, हो, अशा पद्धतीची काळजी घेतली जाते, तशा पद्धतीची पदं दिली जातात. आणि त्या पलीकडे जाऊन अण्णासाहेबांनी त्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेतृत्वाकडे आपल्या हातची सगळी धुरा आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहायला सांगितलं. खूप मोठं अण्णासाहेबांनी विजन आहे त्यांची. घरच्यांना सांगितलं होतं, निक्षून सांगितलेली गोष्ट, माझ्यानंतर राजकारणात कोणीही यायचं नाही. बापरे. आणि ती गोष्ट त्यांनी पाळली कुटुंबियांनी. एकही त्यांच्या घरातील सदस्य राजकारणात नाहीये. अण्णासाहेबांना तो त्रास झाला होता, त्यामुळे अण्णासाहेबांनी या गोष्टी सांगितल्या असाव्यात असं मला वाटतं. जो अभ्यास त्यांच्या आयुष्याचा झालेला आहे थोडक्यात जीवनात कालखंड, तर त्यानुसार त्या अनुभवातून त्यांनी पुढची पिढी तुम्ही उद्योगधंद्यांमध्ये या. तर खूप अशा उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाचा अभ्यास केल्यानंतर अण्णासाहेबांचं कार्य, विविध क्षेत्रामध्ये त्यांनी उभ्या केलेल्या संस्था, वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला काय जाणवतं? एवढ्या अभ्यास केल्यानंतर काय तुमच्या जीवनामध्ये असे बदल झाले किंवा तुमच्यावरती अण्णासाहेबांच्या वैयक्तिक गुणांचे आपण ग्रहण केलं पाहिजे असं जाणवलं? असं काय होत असतं? कारण प्रदीर्घ हा कालखंड असतो आणि तुमच्यावरती जी व्यक्तिरेखा असते त्या व्यक्तिरेखेचं गारूड राहतं, जसं कार्यकर्त्यांवर आपल्या नेत्याचं असतंच. तर तुम्हाला असं काय जाणवतं काय? 6.5 वर्ष मला PhDचा कालखंड माझा होता. तर त्या दरम्यान जो अण्णासाहेबांचा अभ्यास झाला, विविध भागांमध्ये मी फिरले, मुलाखती घेतल्या लोकांच्या, तर त्याच्यातून एक असं वाटलं की आपल्या हातून इतकं मोठं जे दुर्लक्षित झालेलं खूप महत्त्वाचं काम होतं ते आपल्या हातून होतंय. तर निश्चितच माझं आणि अण्णासाहेब मगरांचं कुठेतरी ऋणानुबंध असल्याशिवाय हे काम माझ्या हातून होणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी स्वतःला एक भाग्यवान समजते की माझ्या हातून हे काम झालेलं आहे. त्या व्यक्तीचं पुन्हा मी 6.5 वर्षात ते जीवनच जगले. आता आपण त्या चरित्र जेव्हा लिहितो तेव्हा त्या व्यक्तिमत्वात घुसल्याशिवाय आपल्याला ते काम करता येत नाही. खरंच येते. आणि या सगळ्या संस्था, आणि मी पण शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मलाही त्या गोष्टींचा अनुभव आहे आणि ते जवळून समजू शकते मी. ते अण्णासाहेबांनी ज्या संस्था, त्यात आता प्रामुख्याने आपण जाता जाता मी हे सांगू इच्छिते, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड ते आहे, अण्णासाहेब मगर महाविद्यालय आहे, त्यानंतर यशवंत सहकारी साखर कारखाना आहे, पवना बँक आहे, हवेली तालुका खरेदी विक्री संघ आहे, इरिगेशनचा आहे. या सगळ्या संस्थांवर, या सगळ्या संस्था फक्त उभ्या न करता त्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे नेतृत्व अण्णासाहेबांचे होते. त्या संदर्भात एक मला वाक्य वापरावं असं वाटते. काकासाहेब गाडगीळ यांनी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे जेव्हा नामकरण समारंभ होता त्यावेळी हे वाक्य, इतक्या संस्था उभारून त्या वाढवणारा एकमेव पुणे जिल्ह्यातला संस्थानिक म्हणजे अण्णासाहेब मगर. क्या बात. संस्थानिक हा शब्द त्यांनी वापरला खऱ्या अर्थाने, आणि खऱ्या अर्थाने ते होते. का तर
मला संस्था उभा करणारा संस्थानिक, ना की महत्वाची राजा. गोष्ट एक म्हणजे पवार साहेबांनी ज्यावेळी मला PhDच्या दरम्यान फक्त मी जस्ट 5 मिनिटाची मला वेळ द्या हम्म. की माझ्या थिसिसचं वेटेज वाढेल, का तर सोबतचं नेतृत्व होतं, सहकारी म्हणून बरोबर कामं आहे. केलेली आहेत त्यांच्या त्यांनी. म्हणून असं मला वाटलं की 5 मिनिटासाठी त्यांनी वेळ द्यावी साहेबांनी. तर मी साहेबांची वेळ घेतली. साहेबांनी मला 15 ऑगस्टची वेळ दिली 2013 मध्ये. तर साहेबांनी बोलता बोलता अशाच गप्पा जेव्हा होतात तर 5 मिनिटाची वेळ कधी 1.5 तासात गेली ती कळलं नाही. वा वा. आणि क्लिअर हे वाक्य वापरलेलं आहे साहेबांनी. आता ते पुस्तकात आहे नाहीये किंवा लोकांच्या वाचनात, पण पुण्याचं मार्केट यार्ड माझ्या हातून सुद्धा झालं नसतं जे अण्णासाहेबांनी उभं केलं. आणि आपला पुणे जिल्हा हा आजही 20 वर्ष मागे असला असता अण्णासाहेबांनी या संस्था उभ्या नसत्या केल्या तर. क्या बात आहे. माझ्याच्यानी सुद्धा न झालेली कामं अण्णासाहेबांनी केली, मलाही ते जमलं नसतं. ही प्रामाणिकपणे कबुली साहेबांनी दिली. हे मोठं मन त्यांचं म्हणावं लागेल. आणि त्यानंतर पुस्तकाला प्रस्तावना देऊन तर त्यांनी ते म्हणजे थोडक्यात माझ्या कामाला पावतीच दिली. तर अशा रीतीने अण्णासाहेब मगर या अत्यंत उत्तुंग अशा व्यक्तित्वाविषयी आज आपण चर्चा केली. या संदर्भात जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर या चर्चेचाच पुढचा भाग अजून आपण यावर देखील चर्चा घडवून आणू. त्या संदर्भातल्या काही सूचना आणि कमेंट्स आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि या आणि अशाच उद्बोधपूर्ण चर्चांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर सीमा काळभोर यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमामध्ये वेळ काढून या आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार मॅडम. धन्यवाद. माझेही धन्यवाद आपणास. मला आज या ठिकाणी आपण आमंत्रित केलेलं आहे, त्या माध्यमातून मला अण्णासाहेब आपल्या समोर मांडता आले, त्याबद्दल मी आपले सिविक मिरर चॅनलचे मनापासून धन्यवाद मानते. तसेच आपलेही मनापासून धन्यवाद. आणि या विषयावरती सातत्याने जशा लोकांच्या प्रतिक्रिया येतील तसा आपण निश्चितच चर्चा करू. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.